चीनमध्ये तीव्र भूकंप झालाय, ज्याच्यामध्ये आतापर्यंत 53 जणांचा मृत्यू झालाय। चीनमधील स्थानिक वृत्तसंस्थेनं ही माहिती दिली आहे। नेपाळमध्ये भूकंपाचा केंद्रबिंदू आहे आणि आजूबाजूच्या देशांना त्याचे हादरे बसत आहेत। चीनमध्ये सुद्धा 6.8 रिश्टर स्केल भूकंपाची तीव्रता होती। ही दृश्य आपण बघतोय। भूकंपानं हाहाकार माजवलाय। आणखी तपशील घेऊया। किरण डोईफोडे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत त्यांच्याकडून। किरण, नेमकं काय सध्या चीनमध्ये परिस्थिती आहे? रिद्धी, आपण पाहिले तर सकाळी नेपाळसह देशाच्या उत्तर भाग भूकंपाच्या धक्क्याने हादरला आहे। यूपी, बिहार पासून ते दिल्लीपर्यंत लोकांनी भूकंपाचे धक्के जाणवले आहे। भूकंपाचा केंद्रबिंदू हा नेपाळ सीमेजवळ तिबेट जवळ असण्याचं सांगण्यात येत आहे। या भूकंपामध्ये चीनमध्ये 53 लोकांचा मृत्यू झाला आहे, तर नेपाळमध्ये या भूकंपात 9 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती सध्या मिळत आहे। यामध्ये अजून मृत्यू संख्या वाढू शकते आणि जखमीवरती रुग्णालयात उपचार सुरू आहे आणि अजूनही तिथं सर्चिंग ऑपरेशन सुरू आहे। रिद्धी जी, किरण, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।